श्रीमद भागवत ग्रंथ पूजन व शोभायात्रा भावपूर्ण वातावरणात संपन्न। नंदुरबार येथे पितृमुक्ती आणि जनकल्याण हेतू श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन दिनांक 21 ते 28 ऑगस्ट 2024 या कालावधीत श्री मोठा मारुती मंदिर येथे करण्यात आले आहे। भागवत कथेच्या निमित्ताने भागवत ग्रंथ पूजन व शोभायात्रा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली। सर्वप्रथम कथेचे यजमान डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी भागवत ग्रंथाचे पूजन कथेचे यजमान जितेंद्र राजपूत, गोरख मराठे, गुलाब चौधरी, प्रभाकर चौधरी, हितेंद्र चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। भागवत कथाकार वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी वैदिक मंत्रघोषात भागवत ग्रंथाचे पूजन करून घेतले। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, मोठा मारुती मंदिराचे विश्वस्त, विविध समाजातील प्रतिनिधी, हिंदुत्ववादी यांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। भागवत ग्रंथ संवाद्य शोभायात्रा रायसिंगपुरा, दीनदयाल चौक, स्टेट बँक मार्गे श्री मोठा मारुती मंदिर येथे समारोप करण्यात आला। मोठा मारुती मंदिर या ठिकाणी श्रीमद भागवत ग्रंथ व्यासपीठावर विधिवत स्थापित करण्यात आले। यावेळी मोठा मारुती मंदिराचे मुख्य पुजारी विलास महाराज जोशी यांनी भागवत कथेचे यजमान यांच्याकडून संकल्प देऊन पूजा करून घेतली। श्रीमद भागवत कथा दिनांक 21 ते 27 ऑगस्ट या कालावधीत दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत श्री मोठा मारुती मंदिर येथे आयोजित केली आहे। तरी भाविक भक्तांनी श्रीमद भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री मोठा मारुती मंदिर संस्थानचे विश्वस्त यांनी केली आहे। NDB 24 न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार। पुण्य अर्जयानं पुण्योदयानं पुण्यवान असेल, अर्जित पुण्य फलीभूत झाला असेल तो अनन्य साधारण जीव भागवताचा लाभ करू शकतो। कारण भागवत हे भगवंताचं प्रत्यक्ष वाङ्मय स्वरूप आहे। भागवत काय आहे? प्रत्यक्ष भगवंताचं वाङ्मय दर्शन म्हणजे भागवत आहे। हो, तुमच्या समोर बसलेल्या खुर्चीवरच्या पहिल्या नंबरच्या आजी असेल, अर्जित पुण्य फलीभूत झाला असेल तो अनन्य साधारण जीव भागवताचा लाभ करू शकतो। कारण भागवत हे भगवंताचं प्रत्यक्ष वाङ्मय स्वरूप आहे। भागवत काय आहे? प्रत्यक्ष भगवंताचं वाङ्मय दर्शन म्हणजे भागवत आहे। हो, तुमच्या समोर बसलेल्या खुर्चीवरच्या पहिल्या नंबरच्या